आता फक्त निफ्टी 50 ट्रॅक करणं सोडून द्या. कारण मार्केटची खरी डायरेक्शन समजायची असेल, तर तुम्हाला हे इंडिकेटर्स बघावे लागतील. गेल्या काही महिन्यात आपण खूप काही शिकलो. जर मार्केटची सिच्युएशन थोडी आधी समजून घ्यायची असेल, तर जास्त ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. ज्या फॅक्टर्समुळे मार्केटवर मोठा इम्पॅक्ट पडू शकतो, ते ट्रॅक करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी हे इंडिकेटर्स खूप उपयोगी ठरतात. सांगतो. पण आधी आमचं चॅनल सबस्क्राईब तर करा. पहिलं म्हणजे इंडिया विक्स. जेव्हा इंडिया विक्स वाढतो, तेव्हा मार्केटमध्ये भीती वाढते आणि जेव्हा तो कमी असतो, तेव्हा मार्केट स्टेबल असतं. दुसरं, गोल्ड सिल्वर रेशिओ. जर तुम्ही गोल्ड किंवा सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करत असाल, तर हा रेशिओ सांगतो कुठला मेटल सध्या अंडर व्हॅल्यूड आहे. फॉर एक्झाम्पल, 1/80+ म्हणजे सिल्वर स्वस्त आहे. 1/60 to 80 म्हणजे बॅलन्स्ड ॲलोकेशन आहे. 1/below 60 म्हणजे सिल्वर महाग आहे. आता तिसरं इंडिकेटर म्हणजे ग्लोबल मार्केट्स. खूप वेळा पाहिलंय. जर US मार्केट पडलं, तर इंडिया पण दुसऱ्या दिवशी डाऊन ओपन होतं. एस्पेशली वॉर, रिसेशन किंवा फायनान्शियल क्रायसिसमध्ये. चौथं इंडिकेटर USD आणि INR रेट. जेव्हा डॉलर स्ट्रॉंग होतो, तेव्हा FIIs पैसे काढतात. तेव्हा मार्केटवर प्रेशर येतं आणि मार्केट पडतं. पाचवं आणि शेवटचं इंडिकेटर म्हणजे क्रूड ऑइल प्राइसेस. इंडिया ऑइल इम्पोर्ट करतं. म्हणून ग्लोबली ऑइल प्राइसेस वाढल्या की इन्फ्लेशन वाढतं आणि मार्केटवर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. आणि हे सगळं आपण विशेष करून पाहिलं तर वॉर सिच्युएशन्स, मेडिकल इमर्जन्सीज, ग्लोबल क्रॅशेसमध्ये होतं. तेव्हा इंडिया मार्केट पण हेविली इम्पॅक्ट होतं. म्हणून आता स्मार्ट इन्व्हेस्टर बना. आणि फक्त इंडेक्स नाही, तर हे 5 फॅक्टर्स आठवड्यातून एकदा तरी ट्रॅक करा. आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्हिडिओजमध्ये रेग्युलरली दाखवाव्या असं वाटत असेल तर कमेंटमध्ये येस लिहा. जर या व्हिडिओला 100 कमेंट्स आणि 200 नवीन सबस्क्रायबर्स मिळाले, तर आम्ही हे इंडिकेटर्स रेग्युलरली व्हिडिओमध्ये दाखवायला सुरुवात करू.